आता जरांगे पाटील उपोषणाला बसतात, म्हणतात आता निवडणुका लढवू, पण नंतर म्हणतात की आता निवडणुका नाही लढवणार, आता पाडणार, लढवायच्या लढवा, पाडायचे तर पाडा. प्रश्न एवढाच आहे, हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात ते पहिलं मला सांगा. बाबांनो, मी एकदा ह्या गोष्टी तुमच्याशी बोलतोय, या अत्यंत विचारपूर्वक बोलतोय तुमच्याशी. तुम्हाला फक्त झुलवतायत हे राजकीय पक्ष जे आहेत, हे फक्त तुम्हाला झुलवतायत, फक्त भूलतापा देत आहेत. अशा प्रकारचं आरक्षण मिळूच शकत नाही. मी तुम्हाला सत्य परिस्थिती तुमच्या समोर मांडतो. ही सत्य परिस्थिती मी ज्या वेळेला जरांगे पाटलांना भेटायला गेलो त्यावेळेला त्यांच्या समोर मांडली होती. मी जेव्हा ते उपोषणाला बसले होते तेव्हा. हा इतका किचकट विषय आहे, हा इतका टेक्निकल विषय आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला लोकसभेमध्ये कायदा सगळा बदलायला लागेल, लोकसभेमध्ये हा कायदा बदलायला लागेल, सुप्रीम कोर्टात तुम्हाला आदेश घ्यावा लागेल. आणि बाबांनो, हा फक्त एका महाराष्ट्र राज्यापुरताचा विषय नाही आहे. जर उद्या महाराष्ट्र राज्यापुरताच्या एका विषयामध्ये जर एका जातीबद्दल जर समजा अशा प्रकारचं धोरण आखायचं गेले कोणीही केंद्र सरकार, प्रत्येक राज्यामधल्या जाती उठणार आहेत, प्रत्येक राज्यामधल्या जाती, जे ह्यांना कोणालाही परवडणार नाही. आणि हे होऊ नये, होणार नाही, सगळ्यांना माहितीये, प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना माहितीये. जे तुम्हाला येऊन विचार सांगतायत ना की हे आम्हाला आरक्षण आम्ही देतो म्हणून, आले की पहिल्यांदा विचारा कसं. मागे मुंबईमध्ये आले होते, मोर्चे घेऊन आले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सांगितलं जा, दिलं आरक्षण. म्हणजे काय, तुमच्या हातात तरी आहे का ते? हे राज्य सरकार देऊ तरी शकतं का? तेही राज्य सरकार देऊ शकतं.